गेल्या 5 वर्षात भरपूर योजना सुरू करूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नव्हतं। खोटे नरेटिव्ह पसरून भाजपचा पराभव करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर झाला। मात्र या सगळ्या चुकीच्या प्रचारावर महायुती सरकारनं एक रामबाण उपाय शोधला। गेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत राज्यातील सुमारे 2 कोटी बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली। ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारकडून दर महिना 1,500 रुपये देण्याची ही योजना आहे। 17 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ती सुरू करण्यात आली। नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्स देत सरकारने आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते दिलेले आहेत। शिवाय प्रत्येक पात्र बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून आतापर्यंत 2दा या योजनेला मुदतवाढही देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील बहिणींच्या पाठीमागे भाजप भावाप्रमाणे भक्कम उभा राहिला। विरोधकांनी ही योजना फक्त निवडणुकीला आहे, ती बंद पडणार, 1,500त काय होतंय अशा नकारात्मक टीका केल्यानंतरही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष करत या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या योजनेचा लाभ तब्बल 2 कोटी महिलांना देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा पाया घातला। बंद होणार म्हणून विरोधक टीका करत असले तरी ही योजना रक्षाबंधनापासून थेट भाऊबीजेपर्यंत पोहोचली आहे। ती भविष्यातही सुरू राहील असा विश्वास सरकारने व्यक्त केलाय। शिवाय या योजनेचे मानधन हे 1,500वरून 2,000, 2,500, 3,000 करण्याचा मानसही महायुती सरकारने व्यक्त केलाय। ही योजना 12 वर्षांपूर्वी दिवंगत श्री मनोहर पर्रीकर गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांनी सुरू केली होती आणि पुढे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आता महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते म्हणजेच 7,500 रुपये देण्यात आलेले आहेत। या पैशातून अनेक बहिणींनी सरकारला हातभार लावला तर काहींनी आपली स्वप्न पूर्ण केली। काही लाडक्या बहिणींनी या 7,500 रुपयातून छोटा मोठा व्यवसाय सुरू केल्याच्या यशोगाथाही समोर येऊ लागल्यात। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता लवकरच डिसेंबरमध्ये मिळणार आहे। या योजनेच्या निधीची अर्थसंकल्पातच तरतूद केली असल्यानं ही योजना बंद पडणार का हा फक्त विरोधकांचा बनाव असल्यानं सरकारकडून सांगण्यात आलंय। ही योजना सुरू झाल्यानंतर लाभार्थी महिलांनी पुन्हा महायुती सरकारला सत्तेत आणण्याचं बोलून दाखवलंय। या योजनेमुळे महायुती सरकारचे पारडे जड समजले जाते। योजनेसाठी सरकारची 46,000 कोटींची तरतूद ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे असा आरोप विरोधकांनी केला। मात्र या योजनेसाठी गेल्या अर्थसंकल्पात 46,000 कोटींची तरतूद करण्यात आल्यानं ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिवाय या योजनेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे। महिलांचा पाठिंबा आणि प्रतिसाद योजनेचं यश टिकवून ठेवण्यासाठी सरकारनं आगाऊ पैशांची व्यवस्था केली आहे। महिलांना निवडणूक आचारसंहितेच्या काळातही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळेच दिवाळीपूर्वी महिलांना सलग 2 महिन्यांचे 3,000 रुपये देता आले। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी ग्वाही दिली। आचारसंहिता संपल्यानंतर लगेच डिसेंबरचा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। सरकारची ही सगळी तरतूद पाहता सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसतंय।